प्रश्न विचारण्यासाठी हिच्याजवळ दरवेळी काहीतरी माहिती असतेच असं नाही वामन. बहुतेक वेळा तिचे प्रश्न निरर्थक असतात. नरसिंह, तू राधिकाशी काय बोललास ते सांग आणि विषय इथेच संपवून टाक ना. आत्या, दादा राधिकाशी नक्की काय बोलला हे जर आपल्याला कळलं तर मला नाही वाटत विषय इथेच थांबेल. बरोबर ना दादा? तुम्ही काय मला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करताय? तू शब्दात पकडला गेलायस नरसिंह, तेव्हा आता खरं काय ते बोल. तुम्ही कोणी मी काय बोलावं याची जबरदस्ती करू शकत नाही माझ्यावर. जानकीने तुम्हा सगळ्यांच्या मनात माझ्या विरुद्ध विष पेरलाय म्हणून बोलताय असे. बाकी मला काही माहित नाही, पण अमृताच्या बाबतीतला कुठलाही निर्णय तू मला विचारल्याशिवाय घ्यायचा नाहीस. तुम्ही जानकीला डिवचले. बरोबर साधी गावंडळ दिसणारी पोरगी आतनं वनवा. कुठली बी दुःख ती सहन करू शकते, पण तिच्या कुकवाला लागलेला धक्का ती सहन करणार नाही. जाळून भस्मसात करल यो वनवा समोर त्याला. तेव्हा सावधान मॅडम, सावधान. माझ्या बाळाच्या जीवाला जर कोणापासून धोका असेल ना तर ती हीच आहे. अमृता, ऐक, खरंच या घरात तुझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. तुला वाटतंय तसं जानकीपासून नाही तर तू त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतेस ना, त्या तुझ्या वडिलांपासून तुझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. ते तुझ्या बाळाच्या जीवावर उठलेत. किंवा आता तुझ्या बाळाला वाचवायचं असेल ना तर ते त्यांच्यापासून वाचव. आपण जे अमृताविषयी बोललो ते जानकीनं ऐकलंय. तिने जर हे सगळं अमृताला सांगितलं तर खूप घोळ होतील. इथून पुढे कुठलेही पाऊल उचलताना हुशारीनं उचलायला हवं. पण समजा अमृताला मूल झालं तर काय फरक पडणार आहे? तू काय बोलतेस तुला कळतंय का? त्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. पण आपण जर तिच्या बाबतीत असं काही केलं आणि हे जर तिला कळलं तर तिचं तुमच्या बाबतीत काय मत होईल? नंतर तिचं काय मत होतंय ते होऊ दे. पण आता ह्या वयात माझ्या मुलीच्या आयुष्यात आईपणाचं लोडणं नाही लटकू देणार मी. तुम्हाला माझं मूल नकोय? अमृताच्या बाळाच्या बाबतीत जर काही तुम्ही वेडावाकडं पाऊल उचललं तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही. तू काय स्वतःला झाशीची राणी समजतेस? समजायचंय काय? आहेच मी, फक्त माझं ते रूप दाखवायला मला लावू नका इतकंच. अमृता, मुलीच्या डिलिव्हरीचा निर्णय सासरच्यांनी कधीही घ्यायचा नसतो. माहेरचीच मंडळी ठरवतात सगळं. अमृता, आज जर नर्मदा असती तर तू तिला हा प्रश्न विचारू शकली असतीस. तिची कमतरता भासू नये म्हणूनच करतोय मी हे सगळं. आय एम सॉरी बाबा. मी उगाच कोणाचा तरी ऐकून तुमच्यावर संशय घेतला. हे बघा अमृता, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देऊ नकोस. फक्त विश्वास ठेव, जे करतोय ते तुझ्या भल्यासाठीच आहे. खरंच बाळा.